प्रत्येक व्यक्तीचं खरं तर आपल्या हक्काचं स्वप्नातलं घर बनावं अशी एक इच्छा असते आणि त्यासाठी तो आयुष्यभर मेहनत घेत असतो आणि आयुष्यभर कमावलेल्या पैशामधून तो घर बांधतो। मात्र अवघ्या 4 वर्षांमध्ये तेच घर सोडण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा नेमकं काय होत असेल याची कल्पना करा। अशीच एक धक्कादायक आणि वेदनादायी घटना घडलेली आहे संभाजीनगरमध्ये। छत्रपती संभाजीनगरमध्ये पैठण तालुक्यामध्ये एका इमारतीला जॅकचा टेकू देण्यात आलेला आहे। नेमका हा संपूर्ण प्रकार काय पाहूयात। एखाद्या गावावर नैसर्गिक संकट आलं की गावकरी शाळेत किंवा मंदिरात जमा होतात। दृश्यांमध्ये दिसणाऱ्या या गावकऱ्यांवर देखील एक संकट ओढवलंय, पण नैसर्गिक आपत्तीमुळे नाही तर एका बिल्डरच्या कृत्यामुळे हे संकट उभं राहिलं। संभाजीनगरमधील फरोळा गावात उभारण्यात आलेली हरिकुंज सोसायटीमधली इमारत अक्षरशः कोसळण्याच्या उंबरठ्यावर आहे। त्यामुळे इथले रहिवासी मृत्यूच्या सावटाखाली राहत आहेत। रघुवीर रियालिटीजचे बिल्डर दीपक झुंझुनवाला यांनी 2019 मध्ये उभारलेली ही 4 मजली इमारत अवघ्या 4 वर्षात कोसळण्याच्या मार्गावर आहे। इमारतीच्या मुख्य कॉलमला तडे गेले, त्यामुळे जॅकचा आधार देऊन इमारत कशी बशी उभी ठेवण्यात आली। ₹100 देऊन बेघर झालेल्या या सगळ्या लोकांची कहाणी जी आहे तर मनाला जी आहे चटका लावणारी आहे। आणि आता काही वेळापूर्वी जे महिलांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतल्या, हीच ती सोसायटी आहे। पैठण तालुक्यातील फारुळा म्हणून गाव आहे आणि ज्या ठिकाणी हरिजन सोसायटी म्हणून ही जी सोसायटी आहे त्यातला हा तुम्हाला एक कॉलम आहे जो दाखवण्याचा प्रयत्न करतो। हा कॉलम जो आहे तर पूर्णपणे एका बाजूला झुकलेला आहे आणि कोणत्याही क्षणी हे कॉलम जे आहे तर पडू शकतो आणि त्यामुळे या ठिकाणी अशा पद्धतीने जॉक लावण्यात आलेले आहे, जेणेकरून जर मोठी हानी झाली किंवा कॉलम पडला तर हे सगळे कॉलम कोसळू नये म्हणून बिल्डर कडून अशा पद्धतीने हे सगळे कॉलम लावण्यात आले आहे। मात्र फक्त हा एकच कॉलम नाही तर या परिसरातील या बाजूला जे असलेले कॉलम आहेत ते त्यांना देखील मोठ्या प्रमाणात तडे गेलेले आहे आणि कधीही ही कॉलम जे आहेत तर कोसळू शकतात। विशेष म्हणजे बिल्डरला अनेकदा जे आहेत तक्रारी करण्यात आल्या, मात्र याकडे दुर्लक्ष केले जात आहे। इमारतीतील अनेक कुटुंब अक्षरशः जीव मुठीत धरून राहत होती, पण आता ग्रामपंचायत आणि महसूल विभागाने इमारत धोकादायक असल्याची नोटीस बजावली आहे। त्यामुळे या इमारतीत राहणारे 70 पेक्षा अधिक लोक गेल्या 7 दिवसांपासून एका मंदिरात राहत आहेत। आज काही मुलाखत देऊन आपण उद्या आपलं काही प्रयत्न करायचं काम आहे। किती वेळ करायचे प्रयत्न, कोणी देणार का नाही निवडून एवढे येणार आहेत आपल्याला। रात्रपासून म्हणजे काय सर, लेकरांकडे बरोबर रात्र काढावं लागते। आम्ही 8 दिवस झाले एवढे परेशानीच आहे। बिल्डरनीच आम्हाला दररोज चॉकलेट देतो, आज येतो उद्या येतो, उद्या येतो आज येतो। काही म्हणायचं गेलं पोलिसांना सांगितलं, येतात बसतात बोलतात 2 शब्द देतात आणि वापस चालले जातात। मी एक ड्रायव्हर माणूस, मी तर काही करू शकत नाही कोण, कारण माझ्या बायकोचं ऑपरेशन झालेलं आहे, बायपास झालेलं आहे। मला हे 12,000 पगार, 12,000 मधून मी त्याचा EMI भरतो, माझं घर चालवतो, दवाखाना करतो, याच्यावर काय काय करू शकतो। संबंधित बिल्डरनं इमारतीचं बांधकाम अत्यंत निष्काळजीपणानं केलं। इमारतीच्या गुणवत्तेची कोणतीही खातरजमा न करता फ्लॅट विकले, त्यामुळे हीच इमारत आज जीवघेणी बनली आहे। फसवणूक झालेल्या नागरिकांना बिल्डर जुमानत नाहीये, त्यात स्थानिक पोलीस देखील गुन्हा दाखल करून घ्यायला तयार नाही। या सगळ्या प्रकरणात जे बिल्डर आहे ज्यांच्यावर हे सगळे गंभीर आरोप झाले ते दीपक झुंझुनवाला यांच्याशी देखील आम्ही संपर्क साधला, त्यांची बाजू घेण्याचा प्रयत्न केला। मात्र मी सध्या इथे नाही, मी तुम्हाला उद्या बोलेल। मला माझ्या जे या सगळ्यातले अभ्यासक आहेत त्यांच्याशी चर्चा करावी लागेल। या सगळ्या गोष्टी सांगत त्यांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला आहे, त्यामुळे बिल्डरांची बाजू समजू शकली नाही। मात्र NDTV मराठीने त्यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला। मोहसिन शेख, NDTV मराठी, छत्रपती संभाजीनगर।